विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, नॅशनल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही जी परीक्षा होणार आहे ती 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या परीक्षेच्या अनुषंगाने त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यामधील सर्वात पहिला टॉपिक म्हणजे टीचर अँड ट्रेनिंग यावर आधारित महत्त्वपूर्ण MCQ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चॅनलवर सर्वप्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर आपण आपल्यासाठी MCQ तसेच एक्सप्लेनेशन ज्या गोष्टी गरजेच्या असेल ते आपण घेऊन येणार आहोत. त्यापूर्वी लक्षात घ्या, कमी वेळात चांगल्या पद्धतीने जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे नॅशनल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट यावर आधारित पूर्ण जो त्यांचा सिलेबस दिला आहे, सिलेबसमध्ये एकूण 8 टॉपिक आहे. ते सोडून जे इम्पॉर्टंट टॉपिक परीक्षेत विचारले जाऊ शकतात ते सर्व आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. यामध्ये एकूण 1000 MCQ आहेत, परंतु यामध्ये 99 MCQ आपण विद्यार्थी मित्रांनो ॲड करत राहणार आहोत. याची जी ओरिजिनल प्राईस आहे ती आहे 999 रुपये. हे जे मटेरियल आहे ते संपूर्ण मटेरियल तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये भेटेल. या ज्या सर्व PDF आहेत त्याचा तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस भेटेल. PDF परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सॲप लगेचच करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अ टीचर. ऑप्शन आहेत टीचिंग मेथड, रिलेशन बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स, द सब्जेक्ट मॅटर की नन ऑफ दिस. तर सांगा, एका शिक्षकासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रश्न विचारल्यानंतर आपण काय करायचं आहे, ऑप्शन काळजीपूर्वक वाचायचे आणि आपल्याला जे उत्तर वाटत असेल ते लगेचच खाली कमेंट करायचं आहे, जेणेकरून काय होईल, हा जो प्रश्न आहे तो लक्षात राहण्याकरिता तुम्हाला नक्की मदत होईल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, रिलेशन बिटवीन टीचर अँड स्टुडंट. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जे नातं असतं ना ते विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, द इसेन्शियल फॅक्टर टू मेक दी लर्निंग अट्रॅक्टिव्ह इज. तर कोणता महत्त्वाचा फॅक्टर आहे जो तुमचं जे शिकवणं आहे ते चांगल्या पद्धतीने आकर्षक करण्यास मदत करतो. ऑप्शन आहेत रिवॉर्ड, पनिशमेंट, नन ऑफ A and B की बोथ A and B. सांगा, खाली कमेंट करायचं विद्यार्थ्यांनो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बोथ A and B. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इफेक्टिव्ह टीचर इन्श्योर. ऑप्शन आहेत कॉम्पिटिशन अमॉंग द स्टुडंट, कॉपरेशन अमॉंग द स्टुडंट्स, एनी ऑफ द A and B ॲज द सिच्युएशन डिमांड की नन ऑफ दिस. सांगा, जो आपण म्हणू शकतो ना कार्यक्षम जो शिक्षक असतो तो खालीलपैकी कोणती गोष्ट इन्श्योर करण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा, त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये काय म्हणता येईल समन्वय किंवा एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, की वरीलपैकी दोन्ही आणि नन ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, एनी वन ऑफ दी A and B. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 4 बघत आहे, a teacher must have good moral character and value as. ऑप्शन आहे it leads the student to make efforts for developing good moral character, it enhances his her reputation in the society, it motivates the student not to do wrong deeds, it leads to good impact in the class. सांगा, एक चांगलं चरित्र असणारा टीचर किंवा त्याच्याकडे असणारे मूल्य या असेल तर त्याचा विद्यार्थ्यांवर कोणता परिणाम होतो. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच काय, इट लीड्स दी स्टुडंट टू मेक एफर्ट्स फॉर डेव्हलपिंग गुड मोरल कॅरेक्टर. म्हणजे सर्व बरोबर असतील पण सगळ्यात जवळचं ऑप्शन कोणतं असेल, ॲन्सर असेल ते असेल ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूया, अ टीचर शुड प्रिपेअर टीचिंग पॉईंट्स बिकॉज दीज हेल्प हिम हर. ऑप्शन आहे इन सेव्हिंग टाईम, इन मेंटेनिंग डिसिप्लिन इन द क्लास, इन नोईंग व्हॉट टू टीच इन द क्लास, इन मेकिंग टीचिंग इफेक्टिव्ह. तर एक जो शिक्षक असतो ना तो काय करतो की टीचिंग पॉईंट्स तयार करतो शिकवण्यापूर्वी. तर याचा फायदा काय होतो, तर याचा हाच फायदा होतो की ऑप्शन क्रमांक सी, इन नोईंग व्हॉट टू टीच इन द क्लास. म्हणजे आपल्याला वर्गात जाऊन काय शिकवायचं आहे याचा त्याला फायदा होत असतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, खाली कमेंट करा. लक्षात घ्या, तुम्ही ह्या जर गोष्टी केल्या तर अल्गोरिदम काय करतं यूट्यूबचं, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतं. तर ह्या 2 गोष्टी फक्त आमच्यासाठी करा, कारण की आम्ही एफर्ट्स घेऊन आपल्याकरता व्हिडिओ तयार करत असतो. तसेच आपल्याला जर शक्य असेल तर आपले जेवढेही ग्रुप्स आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, त्यावर आजचा व्हिडिओ शेअर करा, कारण की भविष्यात देखील आपण असेच व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो घेऊन येणार आहोत. पुढील क्वेश्चन आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन इज टू.
क्रिएट पर्सन हू आर युजफुल फॉर दी सोसायटी, क्रिएट लर्न सिटीजन, क्रिएट सेन्सिबल सिटीजन. तर एज्युकेशन जे आहे, शिक्षण जे आहे आपलं, त्याचा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑप्शन आहेत की एक असा व्यक्ती तयार करणं की ज्याचा सोसायटीसाठी काहीतरी फायदा होईल. क्रिएट लर्न सिटीजन, असा एक नागरिक तयार करायचा की जो शिक्षित असला पाहिजे. एक असा नागरिक तयार केला पाहिजे की तो सेन्सिबल असला पाहिजे. एखादी कुठे घटना घडत असेल किंवा काय त्याच्याप्रती त्याला काय म्हणता येईल की एक सेन्सिबिलिटी असली पाहिजे. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. शिक्षणाचा हे जे वरील तिन्ही आहेत हे सर्व विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह आहेच. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. The best method of evaluate the achievement of the student is the. ऑप्शन आहेत वीकली एक्झामिनेशन, मंथली एक्झामिनेशन, ॲन्युअल एक्झामिनेशन की फोर्टनाईटली एक्झामिनेशन. तर एखाद्या स्टुडंटचं जे काय म्हणता येईल की अचिव्हमेंट आहे ते जर तुम्हाला परीक्षण करायचं असेल तर एक्झामिनेशन कधी घेतली पाहिजे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. मंथली एक्झामिनेशन घेणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. A successful teacher must have. ऑप्शन आहेत pedagogical knowledge of the content, good sense of humor, good memory power की none of these. सांगा a successful teacher must have. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन. ऑप्शन आहेत impairing subject based skill essential for practice, imparting knowledge and awareness of culture and values, C imparting knowledge about one's religion की D both A and B. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बोथ ए अँड बी. म्हणजेच काय की सब्जेक्ट बेस्ड स्किल इसेन्शियल फॉर प्रॅक्टिस, जो तुम्ही विषय शिकताय त्याबद्दल तुम्हाला काय म्हणताल की एक स्किल डेव्हलप झाला पाहिजे जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल. बी इम्पार्टिंग नॉलेज अँड अवेअरनेस ऑफ कल्चर अँड व्हॅल्यूज, जे आपले मूल्य आहेत, जी आपली संस्कृती आहेत याबद्दल जनजागृती करणं, त्यांमध्ये नॉलेज ॲड करणं, ह्या गोष्टी देखील तेवढ्याच गरजेचं आहे. पुढील क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मिनिंग ऑफ लर्निंग. ऑप्शन आहेत अचिव्हिंग परफेक्शन ऑर स्पेशलायझेशन, अटेनमेंट ऑफ नॉलेज, इनलाइटमेंट की मोल्डिंग बिहेवियर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी मोल्डिंग बिहेवियर. त्यानंतर पुढील क्वेश्चन इन कम्पेरिंग लेक्चर अँड डिमॉन्स्ट्रेशन लेसन विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. ऑप्शन आहेत स्लो चिल्ड्रन डिराईव्ह बेनिफिट्स फ्रॉम अ लेक्चर दॅन ब्रायटर वन. बी देर आर मोर अट्रॅक्टिव्ह फॉर द स्टुडंट्स इन अ डिमॉन्स्ट्रेशन लेसन. सी the lecture method is more conductive and useful for larger group. D it is difficult to ascertain students learning in a lecture session. तर क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा, ऑप्शन देखील वाचा, हवं तर स्क्रीनशॉट घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. तुमच्यासाठी हा विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे. तसेच आपल्याला माहीत असेल की जो मेडिकल ऑफिसरचा रिझल्ट लागला आहे त्यामध्ये आपलं जे मटेरियल घेतलं त्याचा विद्यार्थी मित्रांनो खूप सारा फायदा घेतला आहे, कारण की आपण प्रत्येक टॉपिकवर काळजीपूर्वक क्वेश्चन तयार करत असतो. त्यामुळे आपल्याला देखील कमी वेळेत ही जर एक्झाम क्वालिफाय करायची असेल, 100 क्वेश्चन आहेत, 120 मिनिटे वेळ, बरोबर, तुम्हाला 50%च्या अबोव तुम्हाला मार्क पाडायचे आहेत. तुम्हाला एक्झाम फक्त क्वालिफाय करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कुठेही असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल की 1000 MCQ जे आहेत ती घेऊन टाका. 999 प्राईज आहे, इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.